तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई करत भूकर मापक आणि त्याच्या साथीदाराला 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. वारस नोंद फेरफार करून देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची वारस नोंद दुरुस्त करण्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज करण्यात आला होता. हे काम मार्गी लावण्यासाठी सुरुवातीला 15,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट एसीबीकडे धाव घेतली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आरोपींनी तडजोडी अंती 10,000 रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविली. योजनेनुसार एसीबीच्या पथकानं सापळा रचला असता आरोपीच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम एका खासगी व्यक्तीकडे देण्यात आली. रक्कम स्वीकारताच पथकानं तत्काळ कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेतलं. या घटनेमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनल करिता सुभाष गजबे, तालुका प्रतिनिधी, नागभीड.